साताऱ्यातील संवेदनशील शहर म्हणजे कराड. या शहरातील कराड नगरपालिकेसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे. मात्र त्यानंतर नागपूर खंडपीठाने 21 डिसेंबरलाच हा निकाल लागणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता आपण जे आहोत ते म्हणजे यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल या ठिकाणी आहोत आणि ही स्ट्रॉंग रूम आहे ज्या ठिकाणी मतदान केंद्र पूर्णपणे सील करून ठेवण्यात आलेले आहे. आणि हा आपण पोलीस बंदोबस्त पाहतोय. या ठिकाणाहून कोणत्याही व्यक्तीला आतमध्ये जाता येत नाहीये पूर्व परवानगीशिवाय. या ठिकाणी पूर्ण बंदोबस्त चोख ठेवण्यात आलेला आहे आणि हा बंदोबस्त पुढील 15 ते 16 दिवस असा ठेवला जाणार आहे. त्यामुळे एकंदरीत या स्ट्रॉंग रूमची जबाबदारी ज्या पोलिसांवरती आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आपल्या सोबत आहेत तारू साहेब. साहेब, काय सांगाल, कशा पद्धतीने इथे बंदोबस्त आहे? कराड येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल येथे स्ट्रॉंग रूम निर्माण केलेले आहे. स्ट्रॉंग रूम मध्ये मतपेट्या सुरक्षितपणे ठेवलेल्या आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीस विभाग यांच्या देखरेखीखाली सदरचा बंदोबस्त आम्ही करत आहोत. सदर बंदोबस्त करता इनर साइडला SRPचे जवान आणि त्यांचे अधिकारी आहेत. तसेच आउटर साइडला पोलीस प्रशासन आहे. येथे चोख आणि पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. सातारा जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक माननीय तुषार दोषी साहेब, DYSP राजश्री पाटील साहेब व कराड शहर पोलीस स्टेशनचे वपोनी श्री तहसीलदार साहेब यांच्या देखरेखीखाली आणि सूचनेप्रमाणे आम्ही सर्वजण बंदोबस्त करत आहोत. सदरचा बंदोबस्त 21 तारखेपर्यंत चोख दिवस रात्र 24 तास ठेवण्यात आलेला आहे. यामध्ये कुठलीही हायगाई केलेली नाही आणि संपूर्णपणे सुरक्षित असा बंदोबस्त आहे. निश्चिंत असं आहे. तर या ठिकाणी आपण पाहिलं की हा बंदोबस्त पूर्णपणे 24 तास असाच 21 डिसेंबर पर्यंत राहणार आहे. त्यामुळे या स्ट्रॉंग रूमची जबाबदारी कराड शहर पोलीस असेल त्या सोबत जे SRP आहे, त्यानंतर कराड नगरपालिकेचे कर्मचारी यांच्यासह नेमून दिलेल्या कर्मचाऱ्यांवर असल्याचं पाहायला मिळत आहे. न्यूज 18 लोकमतसाठी विशाल पाटील, कराड, सातारा.